महाभारत युद्ध. धर्म आणि अधर्म यांच्यातील हा महासंग्राम. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर लाखो योद्ध्यांचे रक्त सांडले. 18 दिवस चाललेल्या या युद्धात पांडव आणि कौरव यांच्यातील संघर्ष इतका भीषण होता की प्रत्येक दिवसासोबत मृत्यूचा आकडा वाढतच गेला. पण या युद्धात एक अद्भुत रहस्य दडले होते. एक गूढ जे संपूर्ण जगासाठी अज्ञात राहिले. आणि या रहस्याचा साक्षीदार होता फक्त एकच माणूस, उडुपीचा राजा. महाभारतातील प्रत्येक राजा कोणत्या ना कोणत्या पक्षात सामील झाला होता. कोणी धर्मासाठी लढत होते तर कोणी अधर्मासाठी. परंतु दक्षिणेतील उडुपी राज्याच्या राजाने काहीतरी वेगळा निर्णय घेतला. तो युद्धात भाग घेणार नव्हता, पण एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्याने स्वीकारली. युद्धभूमीवरील सर्व योद्ध्यांच्या अन्न व्यवस्थेची. युद्धाच्या दररोजच्या संघर्षात हजारो सैनिक मृत्युमुखी पडत होते. पण उडुपीच्या राजासमोर एक मोठी अडचण उभी राहिली. दररोज किती अन्न शिजवायचे? जर अन्न कमी बनवले तर काही सैनिक उपाशी राहतील, आणि जर जास्त बनवले तर उरलेले अन्न वाया जाईल, जो अन्नपूर्णेचा अपमान ठरेल. कसे ठरवणार की रोज किती सैनिक जिवंत राहतील आणि किती मृत्युमुखी पडतील? उडुपीच्या राजाने ही चिंता श्रीकृष्णांसमोर मांडली. त्यावर श्रीकृष्ण मंदस्मित करत म्हणाले, राजन, तू रोज माझ्या खाल्लेल्या मुंगफलीच्या दाण्यांची संख्या मोज. मी जितके दाणे खाईन त्याच्या 1000पट सैनिक त्या दिवशी युद्धात मृत्युमुखी पडतील. त्याच हिशेबाने भोजनाची तयारी कर. उडुपीचा राजा थक्क झाला. हा उपाय किती साधा, पण तरीही किती प्रभावी होता. श्रीकृष्णांनी पुढे एक अट घातली, ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस. हे फक्त आपल्यात राहू दे. राजाने परमेश्वराची आज्ञा शिरसावंद्य मानली. रोज सकाळी तो श्रीकृष्णांकडे जात असे. श्रीकृष्ण त्यांच्या हस्ते मुंगफलीचे दाणे खात असत आणि राजा त्या दाण्यांची संख्या लक्षात ठेवत असे. श्रीकृष्ण ज्या प्रमाणात मुंगफलीचे दाणे खात असत त्याच संख्येने त्या दिवसाच्या युद्धात सैनिक मृत्युमुखी पडत. अन्नाची कमतरता कधीच भासली नाही आणि अन्नाचा अपव्ययही कधी झाला नाही. श्रीकृष्ण फक्त एका योद्ध्याचे सारथी नव्हते, ते स्वयं परमेश्वर होते. त्यांना पुढे काय घडणार आहे हे अगोदरच माहीत होते. जेव्हा एखाद्या दिवशी त्यांनी जास्त मुंगफली खाल्ली तेव्हा त्या दिवशी युद्ध अधिक भयंकर होई. शत्रुमित्र, राजा, सैनिक, धर्मधर्म या सगळ्या संघर्षांवर जणू श्रीकृष्णांचे नियमन चालले होते. उडुपीचा राजा या अद्भुत चमत्काराने अचंबित होत असे. त्याला कधी कधी मनात विचार यायचा, हे सत्य जगाला सांगायला हवे, पण त्याने श्रीकृष्णांना दिलेली वचन त्याने कधीही मोडले नाही. तो मौन राहिला. युद्ध संपले. धर्माचा विजय झाला. शेकडो वर्षे गेली, परंतु हे रहस्य उघड झाले नाही. उडुपीचा राजा हा परमभक्त होता. त्याने श्रीकृष्णांच्या दिव्य बुद्धिमत्तेचा आणि चमत्काराचा साक्षात्कार घेतला होता. आणि म्हणूनच पुढे जाऊन उडुपी हे श्रीकृष्णांच्या भक्तीचे एक प्रमुख केंद्र बनले. आजही उडुपीच्या श्रीकृष्ण मंदिरात देवाचे दर्शन एक लहान खिडकीतून घेतले जाते. कारण उडुपीच्या भक्तांना आठवण आहे त्या गूढ रहस्याची, त्या मुंगफलीच्या दाण्यांची. ही कथा आपल्याला शिकवते की परमेश्वर आपले नियोजन अगदी अचूकपणे करतात. जे काही होते ते त्यांच्या इच्छेनेच होते. आणि सर्वात महत्त्वाचे, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवल्यास कोणतीही समस्या अडथळा ठरत नाही.